धावसंख्येला सुरुवात होते. श्री गणेशा होते एकंदरीत. मात्र चेंडूला धाडलं जात आहे. क्षेत्ररक्षक इंटरसेप्ट तिकडे डीप स्क्वेअर लेग मध्ये आणि मात्र पहिल्या चेंडूवर हा बसतोय मोठा हादरा. विकेट नंबर डाऊन. आणि अशाच प्रकारची गोलंदाजीची गरज आहे ज्यावेळेला तुम्ही पॉवर प्लेचे षटक हाताळत असता. मात्र पुन्हा एकदा दाद मागली जाते. पंच मात्र दखल घेत आहे. एट्स अँड विकेट. ब्लॉकल पद्धतीचा मारा केला जात होता आणि त्याच्यात मात्र जर पाहिलं यशप्राप्ती होते गोलंदाज पंकजला. इथं याला जर पाहिलं पुन्हा एकदा भन्नाट वेग. कीपर तिकडे जर पाहिलं बीट होत आहेत आणि तदर मात्र वेट फॉर द अंपायर सिग्नल. डेफिनेटली धाव लेग बायच्या स्वरूपात आहे की काय. यस, वाईटचा इशारा. आणि त्याच या चौकारांना माझा थोडासा आत्मविश्वास जर वाढला गेला असेल, जरी कन्व्हिन्सिंग स्ट्रोक कन्वर्ट झाला नसेल तरी. शॉट ऑफ डिलिव्हरी आहे आणि मात्र इकडे झेल. अफलातून फील्ड प्लेसमेंटच्या हिशोबाने केलेली गोलंदाजी. मिळतंय विकेट. विकेट नंबर जर पाहिलं 3 डाऊन. वेगळ्या थाटणीचं क्षेत्ररक्षण ऑफ साइड वरती, ऑन साइड वरती 3 खेळाडू डीप मध्ये. पुन्हा एकदा पंकज मार्गस्थ. यावेळेस नो लुक खेळण्याचा प्रयत्न फसला. आतिश जाधव झेलच्या खाली. टिपला जातोय झेल. संपलाय. सुमित येतोय, लढतोय, झगडतोय आणि झुंजतोय अनिकेत राऊत मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. फटका फसला. किरण झेलच्या खाली. टिपला जातोय झेल अनिकेतचा. संपलाय खेळ. आता आपण बोलतोय बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. हु इज दॅट? एनी गेसेस? अनालिसिस सांगतोय ज्यानं 7 विकेट घेतलाय. बेस्ट बॉलिंग फिगर जर पाहिल्या 4 विकेट आणि 8 रन दिलेत. आठवलं का? संघ आहे दीप साई पंकज. तर अगोदर जर पाहिलं तर फक्त ट्रॉफी होती, पण मात्र करूया खूप सारे आभार आणि कौतुक. ते म्हणजे व्ही स्पोर्ट्सचं. आणि मात्र एक शूज बेस्ट बॉलरसाठी प्रदान केलंय. तर मनीष निजाई यांना मी विनंती करतोय आपल्या स्टे पारितोषिक बहाल करायचंय.